नमस्कार महाराष्ट्र, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यामधल्या उद्योग क्षेत्राला एका नव्या उंचीवर नेण्याच्या दृष्टीनं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जवळपास 1,20,220 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे. यातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गुंतवणूक असेल तळोजा MIDC मध्ये. तळोजा MIDC मध्ये टॉवर सेमीकंडक्टरच्या माध्यमातून अदानी समूह 83,947 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्या पाठोपाठ अनलॉग आणि मिक्स सिग्नलसाठी आवश्यक सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये महिन्याला 40,000 वेपर्स तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 80,000 वेपर्स तयार करण्यासाठी प्रकल्प उभा राहील. 5,000 लोकांना नोकऱ्या मिळतील. दुसरा प्रकल्प जर्मन कार कंपनी फोक्सवॅगनचा असणार आहे. पुण्याजवळच्या चाकण MIDC मध्ये इलेक्ट्रिक कार निर्मितीचा हा प्रकल्प उभा करायचा आहे. त्यासाठी 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून 1,000 लोकांना रोजगार मिळू शकेल. तिसरा प्रकल्प संभाजीनगर मधल्या औरिक सिटीमध्ये उभारला जातोय. हा प्रकल्प टोयोटाचा कार निर्मिती प्रकल्प असेल. त्यासाठी टोयोटा किर्लोस्कर समूह 21,273 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यातून सुमारे 8,800 जणांना नोकऱ्या उपलब्ध होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सगळ्या गुंतवणुकी संदर्भात चर्चा झाली, माहिती देण्यात आली. या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी सागर कुलकर्णी यांच्याकडे. सागर. कविता, महाराष्ट्रासाठी फार महत्वाची गोष्ट आहे, कारण की सेमीकंडक्टर सारखे प्रकल्प हे महाराष्ट्रात येत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आज एक महत्वाची घडामोड दिसून येते. मंत्री उपसमितीने या संदर्भातला निर्णय घेतला आहे की जो तळोजा येथे अदानी ग्रुप समूहाचा एक सेमीकंडक्टरचा प्रकल्प असेल, साधारणतः 83,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट याच्या माध्यमातून असेल आणि जवळपास 5,000 रोजगार निर्मिती यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या होणार आहेत. एक फार मोठी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि जी सेमीकंडक्टरच्या संबंधित आहे. दुसरी गोष्ट आहे ती स्कोडा जी गाडी तयार करतात, स्कोडा आणि व्हॉक्सवॅगन यांच्या करारामध्ये झालेली गाडी आहे. ती चाकण इथे पुण्यामध्ये हा प्रकल्प इन्व्हेस्टमेंट करतोय. EV गाड्या म्हणजे ज्या पर्यावरण पूरक अशा गाड्या आहेत, बॅटरीवर चालणाऱ्या अशा गाडींच्या संदर्भात आणि हायब्रिड कारच्या संदर्भात ते उत्पादन करतील. जवळपास 15,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट यात केली जाणार आहे आणि जवळपास 1,000पेक्षा जास्त रोजगार निर्मिती अधिक होईल असं सांगितलं जातं, कारण की स्कोडाचा ऑलरेडी प्रकल्प हा पुण्यामध्ये तळेगाव MIDC मध्ये आहे. त्याच्या संबंधित अपग्रेडेशन नवीन करार इथे ला परवानगी देण्यात आलेली आहे. तिसरा येतो तो टोयोटा किर्लोस्करच्या संदर्भामध्ये की तो संभाजीनगर मध्ये असणार आहे. जवळपास 21,000 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक इथे होणार आहे आणि 8,500 पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हायब्रिड कार आणि EV कारच्या संदर्भामध्ये प्रकल्प असेल की जो पर्यावरण पूरक असणाऱ्या ज्या गाड्या, जे इलेक्ट्रिकल व्हेकल ज्या प्रमोशन्स आता केंद्र सरकार अधिक करत आहे, त्याच्या संबंधित या गाड्यांच्या उत्पादनाची निर्मिती या माध्यमातून होणार आहे. महाराष्ट्रासाठी 3 प्रकल्पना मंत्री उपसमितीने परवानगी दिलेली आहे आणि यापूर्वी हे करार झालेले आहे. त्यामुळे मोठे इन्व्हेस्टमेंट आणि रोजगार निर्मिती या दृष्टिकोनातून एक महत्वाची घडामोड म्हणावी लागेल. सागर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.